हर हर महादेव मित्रांनो, आता आम्ही परळी वैजनाथ करून घृष्णेश्वरच्या दिशेला चाललो आहे. पण मध्ये एक शनेश्वर महाराजांचं म्हणजे शनिदेवाचं जे मेन स्थान आहे तिथं आम्ही जाणार आहे. इथून अजून 11 किलोमीटर आहे. आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे आणि नाश्ता करून आम्ही कुठंच भेटणार नाही का. हर हर महादेव मित्रांनो, आता आम्ही परळी वैजनाथ करून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाकडे जात होतो. तर आम्हाला मध्ये राक्षस भुवन म्हणून एक शनी मंदिर आहे, प्राचीन आहे. तिथं आम्ही मंदिरात पाया पडण्यासाठी आलेलो आहे. तर आता तिथे जे पुजारी आहेत त्यांच्याकडनं तिथली माहिती आपण ऐकूया. आपलं नाव काय? दत्तात्रय विष्णुपंत पाठक. ओके. पोस्ट राक्षस भवन, शनीच्या तालुका गेवरा, जिल्हा बीड. हे मूर्ती आहेत. मधली शनिदेवांची मूर्ती आहे. इकडची काळ आहे, तिकडची वेळ आहे 3 नंबरची. पलीकडची 4 नंबरची बृहस्पती गुरु आहेत. पायाजवळ छोट्याला राहू केतूंच्या मूर्त्या आहेत. तिकडे वर मंगळा मूर्ती आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये बुध आणि शुक्र आहे. सूर्यचंद्र प्रत्यक्ष आहे. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला आलते त्यावेळेस या ठिकाणी त्यांची आणि अगस्त्य ऋषींची भेट झाली. तर अगस्त्य ऋषींनी त्यांना सांगितलं, तुमच्या राशीला शनी 12वे आले, त्यामुळे तुम्हाला 7.5 लागली, त्यामुळे तुम्हाला राज्य सिंहासनावर न बसवता कैकेयीने शाप दिला की तुम्ही वनवासाला जा. म्हणून या ठिकाणी गोदावरीच्या कडीकडीनं राम नाशिक त्र्यंबकेश्वर पंचवटीला गेलेले. त्यावेळेस अगस्त्य ऋषीने त्यांना सांगितलं, तुम्हाला 7.5 आल्यामुळे तुम्हाला वनवास आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी गोदावरीच्या दक्षिण तीरावर या ठिकाणी शनिदेवाची तुम्ही आराधना करा, म्हणजे तुमचा शनीची 7.5 तुम्हाला त्रास कमी होईल. मग रामाने या ठिकाणी शनिदेवाची आराधना केली. रामांना शनिदेवांनी या ठिकाणी दर्शन दिले प्रत्यक्ष आणि वर मागितलं आहे. वर माग म्हणे काय पाहिजे. रामाने सांगितलं की मला जर कधी समजा 14 वर्षाचा वनवास आहे तर कलियुगामध्ये सर्वसामान्य माणूस एवढा त्रास सहन करू शकणार नाही, म्हणून या ठिकाणी मी तुमची स्थापना करतो. मला तुम्ही असं वचन द्या, जो भाविक या ठिकाणी 7.5 विशेष करून येईल आणि या ठिकाणी येऊन शनिदेवाला अभिषेक वगैरे करल, तेल चढवेल, दर्शन करल किंवा या ठिकाणी आराधना करून जप तप करेल शनिदेवाचं, अशा भक्तांना तुम्ही 7.5 त्रास नाही देता, असं मला या ठिकाणी वचन द्या. तसं रामांना शनिदेवांनी या ठिकाणी वचन दिले. मग पौष महिन्यामध्ये पौष शुद्ध अष्टमीला संध्याकाळी 6 वाजता रेवती नक्षत्रावर रामांनी या ठिकाणी शनिदेवांची स्थापना केली. म्हणून या ठिकाणी पौष शुद्ध अष्टमीला दरवर्षी 7 दिवस तेलांचा अभिषेक रात्रंदिवस देवाला असतो. अतिरुद्र म्हणतात त्याला. आणि 8व्या दिवशी समजा शनीचा जन्मोत्सव असतो. जन्मोत्सवामध्ये अशी सजावट वगैरे असते. चांदीच्या मूर्त्या बनवून आणलेल्या त्या दिवशी बसवले जातात या मंदिरात. नंतर फुलाची सजावट वगैरे असते. आणि मग या ठिकाणी रामाने त्यांची स्थापना केली आणि नंतर नाशिक पंचवटीला गेले. म्हणून हे भारतातील 3.5 पीठापैकी नंबर 1चं शनिपीठ हे आहे. दुसरं उज्जैन आहे. तिसरं नस्तानपूर, नांदगाव, नाशिक रोड आणि बीडमध्ये आमच्या अर्धा आहे. विक्रमादित्य राजाने शनिदेवाची पण 3.5 पीठ आहेत. मुख्य 3.5 पीठ आहेत. मुख्य 3.5 पीठ आहेत. त्याच्यापैकी नंबर 1चं हे आहे. एक हे, दुसरं उज्जैनला महाकालचं मंदिर. महाकालचं मंदिर ते महादेवाचं. हां. महाकालच्या मंदिरापासून त्रिवेणी संगम म्हणून तिथे एक ठिकाणी नदी वगैरे आहे. तिथं नवग्रहांचं मंदिर आहे. ओके. ते एक दोन नस्तनपूर नाशिक रोडवर आहे. नाशिक रोड. हां, जिल्हा नाशिक. आपलं शनिशिंगणापूर म्हणजे हे 40-50 वर्षापूर्वीचं आहे. ते काही पीठामध्ये नाही. इथल्या मंदिराचा भविष्योत्तर पुराणामध्ये उल्लेख आहे. इथे त्यानंतर राम येऊन गेले, त्यानंतर नामदेव महाराज येऊन गेले, त्यानंतर शिवाजी महाराज येऊन गेले. म्हणजे एकदम पुरातन प्राचीन आहे. हां, हे पाठीमागं सगळं अहिल्यादेवी होळकरांनी त्यावेळेस बांधलेला दगडी घाट आहे. ते अहिल्याबाई होळकर देवींनी घाट केलेलं. हां, आणि पूजन पण केली आणि घाट बांधलेला आहे. हां, हे म्हणजे एकदम पुरातन आहे. 1763 राक्षसभवनची लढाई जी आहे इतिहासामध्ये झालेली ती इथलीच आहे, निजाम पेशव्यांची. हां, ती इथंच झालेली आहे या ठिकाणी खाली पात्रामध्ये. बरोबर. हां हां, असं हे ठिकाण आहे. सध्या मकर कुंभमीन राशींना 7.5 चालू आहे. या 3 राशींनी या ठिकाणी समजा येऊन
शनीला तेल वगैरे घालून किंवा अभिषेक वगैरे किंवा स्वतः येऊन पाणी वगैरे घालून आराधना जर कधी केली तर त्यांचा त्रास कमी होतो. असं या ठिकाणचं हे ठिकाण आहे. महादेव मित्रांनो, आज 30 ऑगस्ट आहे. आज आम्ही घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगला पोहोचलेलो आहे. सकाळचे 5:30 झालेले आहेत आणि आम्ही इथं दर्शनाला जाते. हर हर महादेव मित्रांनो. सकाळ सगळ्यांना. आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही आत्ता घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दर्शन करून अभिषेक करून आलेलो आहे. आता आम्ही इथून नाशिक त्र्यंबकेश्वरला निघत आहे आणि आम्ही घृष्णेश्वर इथे एक सिद्धेश्वर महाराज मठ आहे तिथे थांबलो होतो. तुम्ही बघू शकता. तुम्ही कधी आले तर तुम्ही इथे राहू शकता. हर हर महादेव. आज 30 ऑगस्ट आहे. आज रक्षाबंधन आहे. तर हॅपी रक्षाबंधन दादा, मिस यू. आणि तुम्हा सगळ्यांना देखील नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव.